कोणाचं नाव चर्चेत आहे बाबा हे इलेक्शनला उभे? अमोल बालोडकर, अमोल दादा. कोण जिंकेल वाटतं आता 16ला निकाल? अमोल भैया बर फिक्स. फिक्स. हा कोणाची हवा वाटते इथे नवप्रभागामध्ये? सारे अमोल बालेवाडकरचे. अमोल बालेवाडकर कारण की जबर फाईट आहे नाही का. हवा कोणाची वाटते? जोर कोणाचा वाटतं? जोर अमोल दादांचं वाटतंय. आता मस्त उभे आहेत, कुणाला द्यावा मत तेच कळना. कोण? अमोल बालवडकर उभे आहेत, लहू बालवडकर. अमोल बालू पक्ष बदलल्यामुळे वाटते लोकांना, पण 100% तेच येणार. चर्चा आहे. चर्चा 101%. प्रभाग 9 मध्ये काय होईल? कोणाची हवा आहे? लढत ही खूप संघर्षाची आहे आणि घासून होणार आहे सगळे. 16 तारखेला नगरसेवक अमोल भैयाच दिसतील. महाराष्ट्रात सध्या महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम आपण पाहतोय आणि आता महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि शिगेला पोहोचलेला आहे. त्यातही पुणे महानगरपालिकेमध्ये मोठी रस्सीखेच आपल्याला पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी अजित पवार आणि भारतीय जनता पार्टीमध्ये ही टक्कर होणार असं सर्वांचं मत आहे. पुणे महानगरपालिका कोणाच्या ताब्यात जाणार या संदर्भात सध्या पुण्यातील 41 प्रभागामध्ये फिरून या सगळ्या गोष्टीची माहिती लेट्सअप मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येते. सध्या मी आहे पुण्यातील प्रभाग क्रमांक 9 सूज बालेवाडी या प्रभागामध्ये आणि या प्रभागामध्ये अजितदादांची राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टीमध्ये लढत होणार आहे. ही लढत या ठिकाणची बहुरंगी आहे, चौरंगी आहे. मात्र तरी सुद्धा या प्रभागामध्ये पूर्वीचे भाजपचे असलेले अमोल बालवडकर आता राष्ट्रवादीमध्ये आल्यामुळे एक मोठा ट्विस्ट आलेला आहे आणि त्यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीचे लहू बालवडकर हे उभे आहेत आणि शिवाय बाबूराव चांदेरे असतील किंवा गणेश कळमकर असतील अशी एक मोठी फाईट या प्रभागामध्ये पाहायला भेटणार आहे. मात्र प्रभाग क्रमांक 9 मधील नागरिकांच्या मनामध्ये काय आहे, मतदारांच्या मनामध्ये काय आहे हेच जाणून घेण्याचा मी प्रयत्न करतोय. तर पुढचे काही मिनिटं तुम्ही पाहत राहा. नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहे, त्यांच्या मनामध्ये काय. चला तर मग. चांगला जोरात चालू आहे प्रचार. बरं, कोणाची वाटते हवा इकडे? सगळेच चांगले सगळ्यांचा चांगला प्रतिसाद आहे. प्रचार सगळ्यांचा चालू आहे, पण हवा कोणाची वाटते? जोर कोणाचा वाटतं? जोर अमोल दादांचं वाटतंय. अमोल बालवडकर. हा कशामुळे बरं? काय त्यांचे जे चालू आहे जास्त. बरं, हो त्यांचं जे. तुम्हाला काय वाटतं? सांगता नाही आता. पण अमोल बालवडकरांचं तुम्हाला वाटतं इकडे? हो प्रतिसाद कसा आहे लोकांचा? सगळ्यांचा चांगला आहे. काय आता प्रचार सुरू आहे तुमच्या इकडे सगळीकडे? ते भाईचं अमोल भाईचं चालू आहे. अमोल भैया. हा कशामुळे बरं? काय चर्चा आहे लोकांमध्ये? हा काय चर्चा आहे? ते चांगलं काम करतात ना. चांगलं काम करतात, हा त्यांचा जोर वाटतोय. हा बाकीच्यांनी काय करायचं? सगळ्यांचं ते असतं. त्यांचा जोर वाटतोय. हा कोणाची हवा वाटते इथे नवप्रभागामध्ये? सारे अमोल बालेवाडकरचे. अमोल बालेवाडकर. अमोल भैया. हो. का? ये अच्छा काम किया है, पहले से काम किया है. क्या काम बताएंगे? कम कुछ नहीं है, क्या है, सबको देख के चल रहा है, और पहले से भी काम किया है, इसलिए उसको अनुभव है, इसलिए वही आएगा शायद. सबकी चर्चा वही आहे. वही है. काय वाटतं आता बालेवाडी, सूज, पाषाण या भागामध्ये प्रभाग 9 मध्ये काय होईल? कोणाची हवा आहे? हवा म्हणलं तर सगळे जे आहेत उमेदवार ते त्यांच्या पद्धतीने सगळे बरोबर काम करत आहेत. लढत ही खूप संघर्षाची आहे आणि घासून होणार आहे सगळे इलेक्शन. कोण निवडून येईल कोण नाही सांगता येत नाही, पण कामं सगळ्यांची योग्य पद्धतीने चालू आहेत. कोणाचे काम तुम्हाला आवडते तरी? कामं तसं म्हणायला गेलं तर सगळ्यांचीच कामं चांगली आहेत. म्हणजे सगळे अमोलदादा झाले, अमोल भाऊ झाले किंवा लहू अण्णा झाले किंवा बाबूराव अण्णा झाला, गणेश कळमकर झाले, सगळ्यांची कामं चांगली आहेत. तरी कोण बाजी मारल असं वाटतं तुम्हाला? तसं नाही सांगता येणार सहसा, कारण की मत खाणं लमन तांड्यातनं किंवा पाषाणमधनं प्रमोद अण्णा पण आहे, स्ट्रॉंग आहेत, तर सांगता येत नाही. हा पण लेडीज वॉर्डातनं पूनमताई जोरात आहेत. कोणाचं नाव चर्चेत आहे बाबा हे इलेक्शनला उभे? अमोल बालोडकर, अमोल दादा. हा अमोल दादा. निवडून कोण येईल असं वाटतंय? काय माहित आता, अमोल दादाच येते. त्याच आहेत ना लोक जास्त. बरं, अमोल दादाच येतात. ते काय येतील बरं? ते ना सगळ्या याच्यात काम केलेलं आहे ना, साऱ्या पुऱ्या बालेवाडीमध्ये सगळीकडे. माळुंगे, बानेर, सुसगाव, पुन्हा माळुंगे, असं हे सगळीकडे, सुतारवाडी, ते सगळीकडे कामं केले ना. ते तुम्ही असं बोलताय, पण लोकांमध्ये चर्चा काय? लोकांमध्ये चर्चा पण तेच आहे ना. बाटली? हा, तेच आहे, तेच बोलतात ना. हे सगळे म्हणतात ना अमोल दादा चांगले आहेत म्हणून. अमोल दादा सगळ्याकडे धावतात ना, सगळ्याला मदत करतात. तुम्हाला काय वाटतंय अमोल बालवडकरांचं नाव घेत आहे? मला पण तेच वाटतंय. का बरं? कारण ते कसं सगळ्यांना धावून जातात ना. असं कुठं काय अडी अडचण असली, काम असलं, त्यांना एक फोन केला की लगेच येतात ते लोकांना कामी. असं
काय म्हणत होते तुम्ही मुलाचं काय सांगा? माझा छोटा मुलगा होता 1.5 वर्षाचा. आम्ही तेव्हापासून इथं बालेवाडीतच आहेत. बरं. मग आम्हाला सगळं इथलं माहिती आहे. असं हा. मग आता तुम्हाला हेही माहित असेल कोण इथं निवडून येणार ते. मग आम्हाला दादाच येणार आहेत ना. बरं फुल कॉन्फिडन्स दिसतोय. आम्हाला दादाच येणार आहेत. हो. पण तुमचं कोणाला काय आता काय ठरलं की नाही? अजून नाही ठरलं. अजून नाही ठरलं. मग कोण उभे आहेत उमेदवार नाव तर माहितीत का? बाबूराव तांदरे, अनिल भोसले, बालवडकर. कोणाची सध्या वार आहे जोर दिसतोय? तसं काय सांगू शकत नाही बाबा मी. का बरं अमोल भैयाच? कारण की त्यांनी कामं भरपूर केलेले काय कामं केले सांगा बरं मला मोजून. एक काम सांगायचं असं की थोडं काम केलं असं नाहीये. कोणतं पण काम असो ते सगळे कामं करतात. गरीबाचा असो, श्रीमंताचा असो, लहान असो, मोठा असो, त्यांच्यापाशी फरक नाहीये. इतर पण उमेदवार आहे त्यांच्याबद्दल काय वाटतं? इतर उमेदवार आहेत असं नाही की नाही, पण त्यांचं वेगळंच आहे. असं सांगू शकत नाही की हा फार विश्वास वाटतोय. खूप खूप विश्वास. कोण जिंकेल वाटतं आता 16 निकाल? अमोल भैया बर फिक्स. फिक्स. हा आता मस्त उभे आहेत, कुणाला द्यावा मत तेच कळना. काय काम आहेत बरं इथं या प्रभागात? आम्हाला रस्ता नाही. कुठल्या भागात? ह्या काय इथंच बर गणपती मंदिरापाशी बर आमच्या गाड्या आत येत नाही. बर काय करायचं? मग आता तिन्ही पैकी कोणाला निवडायचंय? आता कुणी येईन त्याला द्यायचं. जोर कोणाचा दिसतो पण याच्यात? आता जोर अमोलचाच दिसतोय. ते ऐन वेळेवर दुसऱ्या पक्षात गेले. आता ते फसवणे झाले ना, त्याची फसवगिरी झाली ना. कोणी फसवलंय? फसवले कोणतरी आता. बर हा मग नागरिकांचं काय म्हणणं आहे? अमोलच यावं आमचं म्हणणे. बर तुम्ही गावकरी हो. ते म्हणतात अमोल बालवडकरांना फसवलंय म्हणून तेच निवडून यावं असं म्हणतात. का पटतंय? खरंय ना. अमोल दादा क्या एक हर गरीब को और मजदूर को और साथ लेके चलने वाला आदमी है। अच्छा और दूसरे लोग अब वो देखते देखते हाँ, मगर यहाँ पे फुल कॉन्फिडन्स हाँ, अमोल दादा काय कामं केले पाहिजेत, काय कामं झालेत? आता प्रभागात बऱ्यापैकी कामं राहिलेली आहेत अजून. बर. काय आता 26 मध्ये कळण. कोण करेल असं वाटतं तुम्हाला काम? आता अमोल भैया पण चांगलेच आहेत. आता एका नाण्याच्या बाजू आहेत दोन्ही पण. बर कशा? कारण की जबर फाईट आहे नाही का. हो. हा समोरचे पण लवा अण्णा पण एक चांगलेच कार्य करते. पण हवा कोणाची वाटते तुम्ही आता फिरता इकडे? आता अमोल बालवडकरची तर आहेच तशी. बर नाही. तुम्हाला काय वाटतं दादा? अमोल भैया बालोडकर, फार लय कॉन्फिडन्स दिसतो. बाबूराव तांदरे हा. हेच. काय बरं अमोल बालवडकर, बाबूराव चांदेरेंचं तुम्ही नाव घेताय, काय कामं केले त्यांनी? त्यांनी आतापर्यंत भरपूर कामं केलेत. कुठले तरी? म्हणजे आता सांगायचं म्हणलं तर भरपूर आहेत. आता एवढे एक नाही सांगू शकत. पण त्यांची हवा वाटते. आमचं मत फिक्स आहे त्यांनाच आहे. का बरं? त्यांनी आतापर्यंत सरंजाम वाटप दोन्ही विरोधी पार्टी होती त्यावेळेस चांदरेने, पण शेवटी त्यांनी हे केलंच. आम्हाला आतापर्यंत देत आलेत ते. लोकांमध्ये चर्चा काय? लोकांमध्ये चर्चा आता हेच चाललं राजकारण. बर आता बघू काय होतंय. तुम्हाला कॉन्फिडन्स आहे? हो हो. कोण? अमोल बालवडकर उभे आहेत, लहू बालवडकर? अमोल बालवडकर. अमोल बालवडकर. हा का बरं एवढं म्हणजे अमोल बालवडकर? त्यांनी म्हणजे गरीब लोकांसाठी खूप काय केलंय. बर. हो तुमचा काय अनुभव व्यक्तिगत? त्याचे अनुभव म्हणजे काय हेच सर, मदत करणे गरीब लोकांना, त्यांचे प्रश्न सोडवणे. त्याच्यामुळे ते बरं अशी चर्चा काय असते बरं? लोक अशा चावडीवर बसतात तर काय कोणाची हवा आहे, कोण येईल असं काय चर्चा असते? चर्चा काही सांगू शकत नाही सर. तुमचं मत तुम्ही सांगितलं. हो वाटतं तुम्हाला प्रभागात कोणाची हवा सुरू आहे? अमोल बालवडकर. फार हळू बोलले तुम्ही. अमोल बालवडकर भैया का असे कुठले कारण आहेत अमोल बालवडकर? काय भरपूर कामं केलेली आहेत त्यांनी. काय सांगा बरं. त्यांनी आता नवीन डेव्हलप होतंय बरोबर. बर. तर सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते, हम्म. अजून आता ही मेट्रो झाली. हम्म. मेट्रोसाठी किंवा बाकी मूलभूत सुविधा, आठवडे बाजार, आणि वाईस यंग आहे, दूरदृष्टीचा नेता आहे, बर त्याच्यामुळं आहे भरपूर. आम्ही तर या प्रभागात नवीन आहेत, मात्र तुम्ही आता इकडेच राहता. लोकांमध्ये काय चर्चा आहे? अमोलभाई यांची चर्चा आहे. अमोल भैयाच. हो, अमोलभाई यांनी लोकांना आता म्हणजे महत्वाची कामं म्हणजे पहिल्यापासून त्यांच्यासाठी दिवाळीचा साराजामा असतो, धान्य पुरवठा, म्हणजे कोविडमध्ये पण भरपूर मदत केलेली आहे लोकांना. जशी की कशी मदत केली कोविडमध्ये? काय आर्थिक मदत असेल किंवा कुणाला बाबा बेड भेटेना तर काय करू शकतो. आता कित्येक लोकांचे म्हणजे ऑपरेशन असतील. आता इकडे भरपूर प्रभागात कसं आहे, परभणी, नांदेड, सातारा, मराठवाड्याचे लोकं. इकडचे लोक आहेत.
तर आर्थिक परिस्थितीत कसं आहे की एखाद्याचं इमर्जन्सी काय असेल तर बाबा आपण तिथं शक्यतो काय त्यांचं एक हे असतं की बाबा 1 लाखाचं बिल झालंय तर मी लिहून देतो तिथं कमी करून देतात. बरं. हा त्यांचा शब्द आणि तो खरं ठरतो. गोरगरिबांना मदत भरपूर 100% भरपूर विकासाचं काय? विकास करतात ना आज. बरं. आहे ना आता हे पक्ष बदलल्यामुळे वाटते लोकांना पण 100% तेच येणार. चर्चा आहे. चर्चा 101%. फार वातावरण तापलेलं आहे राजकीय, सगळ्यांचा प्रचार सुरू आहे. काय वाटतंय सगळं पाहून? सगळं पण वाटतंय आम्हाला दादा येईल असं. आम्हाला दादा कामाचं काय कामाच्या करतात ते आमचे सगळे काम करतात. काय चाललंय? काय होतं प्रभागामध्ये तुमच्या 9 मध्ये? काय चाललंय? काय वारं चाललंय राजकीय? राजकीय वारं काय आता सध्या थोडं बरं चालू आहे. बरं चालू आहे. हम्म आता मतदान आलंय जवळच, बर कोणाची हवा आहे? आता ज्याच्यापर्यंत ते चालू आहे आता कामं सध्या. बर. आता मतदाराला जो आपलं हे करल त्याचं हे आपलं करेल म्हणजे काय करेल? आपलंसं करल असं. आपलं करेल असं कोण वाटतंय आपलं तुम्हाला? आम्हाला काय आता चांगले दोन्ही उमेदवार चांगले आहेत. कुठले? अमोल बालवडकर, लहू बालवडकर. बर. त्यापैकी जर एक निवडायचं असेल तर आम्ही अमोल भैया. का बरं? काय विशेष कारण? विशेष कारण काम हे ते लोकांनी पाहिलंय हम्म. आणि त्यांच्यासोबत अन्याय पण केलाय आता यावेळेस तिकीट कापून. काय अन्याय केलाय? काय म्हणते, त्यांना तिकीट नाही दिलं ना. म्हणजे पक्षातल्या दुसऱ्या कार्यकर्त्याला दिला ना? हा पण नाही ना, यांना 1 तास अगोदर सांगायचं होतं ना त्यांनी तिकीट तुम्हाला देता येणार नाही. ऐनवेळी कापलं म्हणजे अन्याय झाला. अन्याय झाला. अन्याय व्हायला नव्हता पाहिजे, अगोदर सांगून द्यायला पाहिजे होतं. हे झालं तुमचं मत, पण इतर लोकांचं काय मत आहे या बाबतीत? इतर लोक बी त्या गोष्टीवर नाराजच आहेत ना. बर. हो, काय झालं म्हणतात? अन्याय झाला म्हणतात भैयासोबत. कामाचं काय त्यांचं? विकास कामं भरपूर आहे. आता तुम्ही बघू शकता, जाऊन एकदा फिरून येऊन बालेवाडी सगळं त्यांनीच केलेलं आहे. बर. दुसरं कोण नव्हतं इथं. 16 तारखेला कोण नगरसेवक दिसल? 16 तारखेला नगरसेवक तर अमोल भैयाच दिसतील. गॅरंटी? फिक्स.